हे दुसरी वेळ आहे नम्रतेची आमची. आंदोलन हे दुसरं आहे साखर संघासमोर. एकदा आझाद मैदानावर पण केलं, हे नम्रता झाली. आता जर शासनाला आमची परीक्षाच बघायची असेल तर एप्रिल महिन्यात 1300 मशीनच्या मागं 2600 इनफिल्डर आहेत. एका इनफिल्डरची लांबी 22 फूट आहे. 2600 इनफिल्डर आणि 1300 मशीन घेऊन आम्ही साखर संघाला घेराव एक दिवस घालणार आहे. त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी आम्हाला पर्याय दुसरा राहिलेलाच नाही, मंत्रालयाला घेराव घालणार आहे. आमच्या याच ठिकाणी प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचं ऊस तोडणी जे दर आहेत ते महाराष्ट्रात समान असावेत. तो आज 450 रुपये आहे, तो दीडपट करून आम्हाला 750-700 रुपये दर मिळाला पाहिजे. आणि त्याची समिती स्थापन करावी की त्यात मशीन मालक असावे, कारखाना प्रतिनिधी असावा आणि शासन प्रतिनिधी असावा. त्याचबरोबर जी 65 कपात वाढवलेली आहे ती रद्द करावी. त्याचबरोबर ज्या आम्हाला जे ऊस तोडणी अनुदान प्रलंबित आहे त्यासुद्धा त्याचा आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही स्वरूपात आम्हाला मदत व्हावी. नमस्कार, मी अमोल राजा जाधव, सातारा, सचिव महाराष्ट्र मशीन मालक संघटना. आम्ही प्रमुख मागण्यांमध्ये पहिली मागणी केलेली की आम्हाला दर वाढ द्या. आज आमचा खर्च 450 रुपये ते 460 रुपये होतोय आणि आम्हाला तोडणी दर मिळतोय 450 ते 500 रुपये. आज काही कारखाने 10 रुपये लॉस मध्ये आम्हाला तोडायला लावतायत किंवा काही कारखाने 40 रुपयावर धंदा करायला लावतायत. आज हा प्रोजेक्ट 1,40,00,000 आहे. पैकी 40 लाख रुपये आम्ही डाऊन पेमेंट केलंय, 1 कोटीचं कर्ज काढलेलं आहे. 2 वर्ष दुष्काळ होता, दोन्ही वर्षात कुठल्याही मशीन मालकाचा व्यवसाय झालेला नाही. 6,000-7,000 टन मॅक्झिमम झालं. 6,000-7,000 टन तोडत असताना आम्हाला शिल्लक राहिली किती तर 40 रुपयानं 3 लाख रुपये. 24 लाखाचा हप्ता आम्ही भरायचा कुठून? 24 लाखाचा हप्ता जर भागवायचा असेल तर किमान 750 रुपये तोडणी दर हा मिळाला पाहिजे. ही आम्ही आयुक्तांना, मुख्यमंत्री साहेबांना आणि खास करून अजितदादांना विनंती केलेली आहे. अजितदादांनी आम्हाला उद्या बोलवलं पण आहे. अजितदादा काय निर्णय घेतील ते पाहूया. दुसरी आमची मागणी होती की एक कर्जाचे हप्ते गेलेले नाहीयेत. आता कर्जाचे हप्ते जर जाणार नसतील तर आमचं सिबिल खराब होईल, आम्हाला दुसरीकडून कुठूनही कर्ज उपलब्ध होणार नाही. या गोष्टीसाठी आम्हाला 2 वर्ष ते 3 वर्ष हप्त्यांना मुदत वाढवून द्यावी. तिसरी मागणी आमची होती 65 कपात. तो ऍक्च्युअली 65 कपातीचा GR होता शासनाचा. 4.5% 65 कपात ही शेतकऱ्यांच्याकडून करायची, पण या कारखानदारांनी चोरांनी काय केलं की 4.5% शेतकऱ्यांचे, 4.5% मशीन मालकाचे आणि 4.5% हे वाहतूकदाराचे, 9% डायरेक्टली चोरी करायला सुरुवात केली. गेले 3 वर्ष ही चोरी साखर कारखानदारांची चालू आहे. आणि आतापर्यंत आम्ही 3 आंदोलनं केली, 2 आंदोलनं केली. हे तिसरं आंदोलन नम्रतेचं आहे. याच्या पुढं आमचा अंत संपलेला असेल. 10 एप्रिल पासून आम्ही 2600 इनफिल्डर आणि 1300 मशीन घेऊन पुण्यामध्ये साखर संघाला घेराव घालण्यासाठी येणार आहे. जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपलब्ध निर्माण होईल त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल. आज साखर संकुल या ठिकाणी मशीन मालक संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. आमच्या ठराविक प्रमुख मागण्या आहेत. त्याच्यापैकी पहिली जी आहे ती आपला जो दरवाढीचा विषय आहे 4.5% 65 कपात दुसरा विषय, आणि थर्ड जो आहे तो बँकाचे हप्ते. म्हणजे यावर्षी सीझन खूप कमी झालेला आहे, तर त्याच्यात 3 वर्षासाठी जे हप्ते आताचे आहेत ते पोस्टपोन करावे, प्रलंबित करावे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटचा आहे जो 2018 पासून जे अनुदान भेटलेलं नाही मशीनला, त्या मशीनला सबसिडी अनुदान भेटण्यात यावं, हे ह्या प्रमुख मागण्या आहेत. किती लोक आहेत तुमची, किती संख्या आहे? टोटल महाराष्ट्रामध्ये 1300 मशीन आहेत. किती अनुदानाची रक्कम बाकी आहे? 900 मशीन मालकांना अनुदान भेटणं बाकी आहे. रक्कम किती साधारण? रक्कम प्रत्येक मशीनला 35 लाख सबसिडी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. अशा 900 मशीन आहेत. त्यावेळेस त्यांचं रिझन असं काही ठराविक नव्हतं की बाबा GR नाही, आणि त्यावेळेस तुम्ही पूर्वसंमती घेतलेली नाही. पूर्वसंमती घेण्याचा त्यांनी असं काही पेपर आउट GR वगैरे दिलं नव्हतं, त्यामुळे पूर्वसंमती घ्यायचा काही संबंधही नव्हता. त्यामुळे घोषणा देणार त्याच्यावर सरकार काही आपलं झोपलेलंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार आहात? फक्त इथे येऊन आंदोलन करण्यात व्यतिरिक्त सक्सेस मिळत नाहीये.
त्याच्या व्यतिरिक्त जसं की मंत्रिमंडळाचे तिथे विधानसभेचे तिथे झालं असं काही केलं नाही? मागच्या वेळेस इथे बसलो होतो, त्याच्यानंतर आझाद मैदानवरती पण जाऊन आम्ही बसलो. तिथेही काही 2-3 दिवस बसलेलो, त्याच्यानंतर हे काय आमची दखल वगैरे काही घेतलेली नाहीये त्यांनी. मंत्र्याला भेटलं आपल्या हक्काची आपल्या हक्काची तुम्ही बचत कपात मशीन मालकावर होणारा अन्याय नमस्कार, मी संजय साळुंके, महाराष्ट्र ऊस तोडणी मशीन मालक संघटना अध्यक्ष. आज या ठिकाणी 10 मार्च आमच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. गेली 5 वर्ष आम्ही आमच्या विविध मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसतोय. शासन स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी, राजकीय असेल, शासकीय असेल, सर्व स्तरावर आम्ही प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी आपण आपल्यासमोर आम्ही इथं बसलेलो होतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सुद्धा आम्ही निवेदनं दिलेली आहेत. मागे शेखर गायकवाड साखर आयुक्त असताना आम्हाला एक त्यांनी सांगितलं, कारण आम्ही 2018 पासूनचे मशीन मालक आहोत. 2018 साली पावसाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली होती की पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा त्यावेळेला होते, त्यांनी असं प्रश्न विचारला होता की त्यावेळेच्या हंगामामध्ये ऊस तोडणी मशीन कमी होत्या, ऊस तोडणी हंगाम मोठा होता, त्यामुळं यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाचे RKVY या योजनेतून मशीनसाठी 40 लाख रुपये अनुदान मिळत होतं. तेच अनुदान चालू करण्यासाठी अजितदादांनी प्रश्न विचारला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये त्याचं उत्तर दिलं होतं आणि शेतकऱ्याची मुलं व्यवसायात यावीत म्हणून प्रयत्न करूया आणि 40 लाख रुपये अनुदान देऊया. हा 18 सालचा पावसाळी अधिवेशनातला मुख्यमंत्र्यांचा शब्द. याच क्लिप ऊसतोडणी मशीन मालकांच्या कंपन्यांनी सर्व महाराष्ट्रात फिरवल्या. एक जबाबदार व्यक्ती, विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्री जर शब्द देत असतील तर ही योजना आपल्यापर्यंत पोहोचेल या आशेनं, या अपेक्षेनं महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगार युवकांनी शेतीला निगडीत आणि शेतीला जोडधंदा म्हणून या मशीन 2018 साली 217 मशीन ऊस तोडणी मशीन घेतलेल्या आहेत. परंतु आम्हाला त्यावेळेला या मशीनचं अनुदान आज अखेर मिळालेलं नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही आमच्या अनुदानासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी मागणी केली, त्यावेळेला शेखर गायकवाड साहेब आयुक्त असताना आम्हाला एक साध्या शब्दात सांगितलं, साहेब तुम्हाला घोषणा झालेत पण याचा GR निघालेला नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. आपण आपले प्रतिनिधी सुद्धा आपण सगळेजण होतो, आपण त्यावेळेला ऐकलं. त्यानंतर सुद्धा आम्हाला 2022 साली तो विषय तिथे मागे पडला, पण 2022 साली 20 मार्च 2022 साली आम्ही ज्यावेळेला ठिय्या आंदोलन केलं त्यावेळेला परत शासनाने GR काढला की महाराष्ट्रामध्ये 2 वर्षात 900 मशीन ऊसतोडणी मशीन देतो आणि त्याचा GR पारित केला. GR मिळाला, पण त्याच्या मागच्या ज्या 4 वर्षातल्या मशीन आहेत त्यांना अनुदान मिळालेलं नाही. आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही असं काय हे केलं की आम्हाला त्याचा फायदा मिळत नाही. आम्हाला एक विनंती आहे शासनाला की आमचे जे बऱ्याच जणांनी मागाशी ज्या भावना व्यक्त केल्या की 3 महिने हा ऊस हंगाम 3 ते 4 महिने असतो, व्याज आम्हाला वर्षाचं द्यावं लागतं. एक मशीन 1 कोटी रुपयेचं फक्त कर्ज आम्हाला मिळतं. 40 लाख रुपये आम्ही स्वतःचे घालतोय. 1 कोटी 40 लाखाचा हा प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टच्या हप्ता बँकेला जो 1 कोटीचं आपण व्याज देतो ते वर्षाचं असते. काम फक्त आम्ही 3 ते 4 महिने करतोय. 3 ते 4 महिने करत असताना प्रत्येक बँकेनुसार तो 24 ते 25 लाखाचा हप्ता द्यायचा आहे. 3 महिन्यात आपण 25 लाखाचा हप्ता जमा करू शकत नाही. आम्हाला यासाठी शासनानं कोणत्याही स्तरावर व्याज परतावा असेल, अनुदान असेल, कोणतंही नाव द्या, पण या कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात द्या. आम्ही हे 5 वर्ष हेच मांडतोय की आम्हाला कुठेतरी मदतीचा हात द्या. त्याचबरोबर 2022 साली असा एक GR निघाला की 4.5% कपात केली पाहिजे, पण ही 4.5% 65 कपात ही फक्त शेतकऱ्याची करायची असा एक उल्लेख आहे. परंतु शासनानं GR काढला आणि त्याची प्रत कारखान्याला दिली. कारखाने स्वतःच्या मनमानीप्रमाणे
त्याच्यातून शेतकऱ्याला 4.5% कपात, ऊस तोडणी मशीनला 4.5% कपात, त्याचबरोबर ते ऊस वाहतूक करणार असेल त्यांना 4.5%, अशी जवळपास 13.5% ऊस म्हणजे कपात होते आणि